करवीर तालुक्यातील कुरुकली इथं एसटी थांब्यावर उभ्या असलेल्या भोगावती महाविद्यालयाची 18 वर्षीय विद्यार्थिनी प्रज्ञा दशरथ कांबळे हिचा 24 जुलै रोजी भरधाव मोटारीच्या धडकेत मृत्यू झाला। या घटनेचा करवीर पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासावर प्रज्ञा कांबळे हिच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त करत हा अपघात नसून घातपात आहे असा संशय व्यक्त केलाय। यातील संशयित आरोपींवर अॅट्रॉसिटी आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय ते आयजी ऑफिस दरम्यान न्याय हक्क निर्धार मोर्चा आयोजित केला होता। जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली। जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर आल्यानंतर मोर्चा अडवण्यात आल्यानं आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला। यावेळी बोलताना प्रज्ञा कांबळे हिच्या आईला अश्रू अनावर झाले। त्या माझ्या मुलीला न्याय द्या अशी आर्त साद घालत होत्या। या ठिय्या आंदोलनानंतर वंचित बहुजन आघाडीचे मोजके पदाधिकारी आणि प्रज्ञा कांबळे हिचे कुटुंबीय यांच्या शिष्टमंडळानं भेट घेत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना निवेदन सादर केलं। हा तपास योग्य रीतीनं करण्यात यावा आणि आमच्या मुलीला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा यावेळी मयत प्रज्ञा कांबळेच्या कुटुंबियांनी दिलाय। नॉर्मल अपघात झालेला आहे अशा दृष्टिकोनातून बघितलंय। समोर एवढे खड्डे असताना आरोपी गाडी सुसाट चालवतात आणि त्या मुलींच्या अंगावर घालून त्या मुलगीला मारतात। जर ह्यो गुन्हा जर तुम्ही ॲक्सिडेंट म्हणून बघत असाल तर आम्हाला हे मान्य नाही, कारण का आमच्या मुलगीचा घातपात झालेला आहे। आम्ही मध्ये पोलिसांना ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी पोलिसांनी आमचं फोन न उचलणे, आम्हाला जी काय कागदपत्र पाहिजे होती ते रिपोर्ट देताना बऱ्याच वेळा आम्हाला एक महिना लावला, टाळाटाळ केली आणि तपास अधिकाऱ्यांचं पूर्ण तपास अतिशय मॅनेज झाल्या प्रकारे आमचा कुटुंबांचा संशय आहे। आणि जर प्रज्ञा कांबळेला जर न्याय मिळाला नसेल तर परत आम्ही जर आता जे मोर्चाच्या संदर्भात जे तुम्हाला दिलेलं आहे तर पुढे आम्ही आत्मदहन सुद्धा करू शकतो। जोपर्यंत नाम मिळत नाही तोपर्यंत आमचं कुटुंब आवाज उठवतं। त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, 302 कलम लागलंच पाहिजे आणि अॅट्रॉसिटीचा कलम त्यांना लावलंच पाहिजे। संबंधित तपास अधिकारी नाथा गळवे आणि पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांची चौकशी करून निलंबन करावं, तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात यावा, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल रेकॉर्डिंग आणि पंचनामा पुन्हा तपासावा, पोस्टमॉर्टेम रिपोर्टचा स्वतंत्र वैद्यकीय समितीकडून फेरतपास व्हावा, पीडित कुटुंबाला धमक्या देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अल्पवयीन आरोपीचा दर्जा रद्द करून वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, संबंधित पोलिसांच्या संपत्तीची चौकशी करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। या मोर्चात संजय गुदगे, दीपक कांबळे, अमित नागटिळे, नितीन कांबळे, सचिन कांबळे, प्रवीण राशिवडेकर, शिवाजी परळीकर, निलेश बनसोडे यांच्यासह विद्यार्थिनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।